व्यक्त आणि अव्यक्त. हे 12व्या अध्यायात आपला छान अभ्यास होणार आहे याचा. व्यक्त आणि अव्यक्त. अव्यक्त रूप परब्रह्माचे आहे, म्हणजे अर्थात परब्रह्म आपल्याला दिसत नाही, ते अव्यक्त आहे. आणि व्यक्त रूप चराचर सृष्टीचे आहे, जी आपल्याला दिसते. म्हणजे या वासुदेवाचा, भगवंताचा अनुभव ब्रह्मरूपातून ज्ञानयोगी व ध्यानयोगी घेतात, तर कर्मयोगी व भक्तियोगी चराचर सृष्टीतून घेतात. अव्यक्त आणि व्यक्त. अव्यक्ताचा अनुभव कोण घेतात? ज्ञानयोगी घेतात. आणि चराचर सृष्टीतून व्यक्त गोष्टींचा, व्यक्त भगवंताचा अनुभव आपण म्हणजे भक्तियोगी घेतात, कर्मयोगी घेतात. आपल्याला अजून तिथपर्यंत पोचायला खूप वेळ आहे. म्हणजे एवढाच भेद आहे असं त्यांनी सांगितलं आहे की ज्याची जशी भावना तशी सिद्धी त्याला प्राप्त होते. ज्ञानेश्वर महाराज फार छान सांगतात की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट तसेच त्याच प्रमाणात प्रेम करतो. जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. म्हणजे सुरुवातीपासूनच आपण कसे असतो? भजनशील. स्वभावतःच भजनशील असतात लोक. कोणावर ना कोणावर त्यांची भक्ती असते. म्हणजे सुरुवातीला जन्म झाल्यानंतर बघा ना, आपलं आईवर खूप प्रेम असतं. आईशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, आईच सगळं आपलं करत असते. पण ज्ञान नसल्यामुळे काय होतं? आपलं सर्व बिघडतं म्हणे. की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते आणि त्यामुळे ते मी जो एक आहे तो माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणजे भगवंत खरं तर एकच आहे आणि ही सगळी रूपं त्यांनी आपल्याला फक्त प्रतीक म्हणून सांगितलेली आहेत की महादेव आहे, विष्णू आहे, ब्रह्मा आहे, गणपती आहे, पण सगळं तत्व मात्र एकच आहे. ते एक तत्व न मानता आपण त्याच्यामध्ये भेद बघतो. जे नामरहित आहे त्याला नावे देतो. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतो. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी सारखा आहे, सम आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असा भेद पाडतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ असे असले तरी परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धिभेदासी आले, अशी त्यांची अवस्था होते. मग कर्म असो, भक्ती असो, ध्यान असो, या सर्वाला ज्ञानाची बैठक हवीच. म्हणजे हा 4था अध्याय आपल्याला काय शिकवतो? ज्ञान कसं महत्वाचं आहे. नाही ज्ञाने न सदृशम पवित्रमिह विद्यते, असं पुढे येईल आपल्याला की ज्ञानाशिवाय महत्वाचं काहीच नाही या जगामध्ये. म्हणून हा ज्ञान हे कर्म हे कसं करायचं पाहिजे? ज्ञानपूर्वक केलं पाहिजे. म्हणून ते आपल्याला सांगतात की अज्ञानामुळे हे सगळं घडतं आणि अज्ञानमूलक भक्ती ज्ञानोबांना अजिबात मान्य नाहीये. भक्तीला ज्ञानाची बैठक ही पाहिजेच. म्हणूनच आपला भाव सात्विक करूनच ईश्वरोपासना करावी. सत्वयुक्त मानव जो सात्विक असतो जो सात्विक असतो त्याची चित्तशुद्धी होते आणि मग एकदा चित्ताची शुद्धी झाली की मग तो ज्ञानाकडे हळूहळू जातो. आणि मग ज्ञाननिष्ठेचे पारमार्थिक फळ कर्मनिष्ठेपेक्षा वेगळे असणार, हे उपासकाने ध्यानात ठेवले पाहिजे. म्हणजे अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी यांच्या तपाचे फळ भिन्नच असणार. वेगवेगळे भक्त सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे भक्त आहेत. याची जास्त माहिती, सविस्तर माहिती आपण 7व्या अध्यायात घेणार आहोत. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला जसे भजतो त्याला मी तसं पावतो, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता ज्ञानाने जर मोक्षाची प्राप्ती होत असेल तर सर्वजण ज्ञानयुक्त होऊनच ईश्वराची उपासना का करत नाहीत? त्याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण आता देतात. 12वा श्लोक. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. की या मानव लोकी कर्माच्या फलाची इच्छा धरून देवतांची पूजा करतात. कर्मफळ हवं असतं ना प्रत्येकाला आणि तात्काळ हवं असतं. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं म्हणजे तात्काळ एखादं फळ हवं असतं, म्हणून त्याच्या त्या कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी ही लवकरच प्राप्त होते. म्हणजे ते म्हणतात की ज्ञान हे खूप श्रेष्ठ आहे, अवघड आहे, तिकडे कोण जाणार,
त्याचं फळ किती उशिरा मिळणार. मग त्याच्यापेक्षा आम्ही जर एखादी मनात फलाची इच्छा धरली आणि एखाद्या देवाची पूजा केली तर तो देव आम्हाला लगेच पावतो. असं म्हणून सगळेजण सकाम उपासना करत असतात. म्हणून सकाम उपासना सोपी. जैसे क्षेत्रीजे पेरीजे ते वाचून आनंद निपजे. जे पेरलं ते उगवतं, म्हणजे हे जगाला समजते पण वळत नाही. ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे खरा, पण तो दुष्प्राप्य आहे, अवघड आहे. अवघड मार्गाकडे फार थोडे जातात आणि सकाम कर्माचे फळ लगेच मिळते, त्यामुळे माणसे त्यामागेच असतात. सकाम कर्म मार्गालाच अनुसरतात. ज्ञानमार्गाकडे जाण्यासाठी चित्तशुद्धी व्हावी लागते. आणि चित्तशुद्धीसाठी जप, तप, ध्यान, नामस्मरण, कर्मशुद्धी हे सगळं लागतं. तेव्हा हळूहळू चित्ताची शुद्धी होते आणि त्याच्यामुळे मग सकाम भाव टाकतो मानव. आणि हा ज्ञानाचा मार्ग मात्र अवघड आहे, त्यामुळे हा सोपा मार्ग तो पत्करतो, सकाम उपासना करतो. मानवाची स्वभावतच प्रवृत्ती अशी असते की त्याला फळ हवे असते कुठल्याही कर्माचं, आणि तेही किमान कष्टामध्ये, कमी कष्टामध्ये हवं असतं आम्हाला. आपल्या बघा ना, प्रत्येक जे स्तोत्र असतात त्या स्तोत्राची फलश्रुती जर आपण वाचली तर आपल्याला किती काय काय त्याच्यामध्ये मागितलेलं, धन धान्य, सुख, समृद्धी, पुत्र पौत्र सगळं आपण मागितलेलं असतं आणि एवढ्याशा उपासनेमध्ये आपण हे सगळं मागितलेलं असतं. म्हणून किमान कष्टामध्ये त्याला तो हवं असतं सगळं, आणि म्हणून तो मानव काय करतो, देवतांचे पूजन करतो आणि कर्मफलसिद्धीने तात्पुरता सिद्ध होतो. म्हणजे त्याला कायमचं काही ते फळ मिळत नाही, तो तात्पुरतं. हे जे देवदेवता असतात हे तुम्हाला तात्पुरतं फळ देतात, हे काही तुम्हाला कायमचं फळ देत नाही. आणि हे पण त्यांनी सांगितलं की परब्रह्म परमात्मा किंवा गुरु जे असतात ना, आता हे देवदेवता काय करतात म्हणे की तुम्हाला जे मागेल ते देतात. मग तुम्ही काहीही मागा, देवदेवता असं बघत नाहीत की हे याच्या कल्याणाचं आहे का, अकल्याणाचं आहे का. जसं हिरण्यकश्यपूनी जे मागितलं ते दिलं. त्यांनी विचार नाही केला की ह्याचे परिणाम किती वाईट होणार आहेत म्हणून. त्यांनी मागितलं, त्यांनी तपश्चर्या केली, त्याला दिलं. परंतु जे गुरु असतात, जे परब्रह्म परमात्मा जो आहे, तो मात्र तुम्हाला जे योग्य आहे, जे कल्याणाचं आहे तेच देतो. तो तुम्हाला एवढंसं देऊन पुढे पाठवत नाही, असं त्यांनी सांगितलं. मग काही उपासक सकाम तर काही निष्काम असतात. त्यांच्या उपासनेचे तसे फळ भगवान श्रीकृष्ण त्यांना देतात. काही साधक ज्ञानमार्गाने जातात, काही ध्यान मार्गाने जातात. आपली गीता हेच सांगते ना, 3 मार्ग गीतेने आपल्याला सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग, 4 मार्ग सांगितलेले आहेत. अशा प्रकारे मग हे काहींना समाजप्रियता असते, काही जण एकांताचे उपासक असतात. मग याचं कारण काय? असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक समाजामध्ये आपल्याला का दिसतात? तर याचं कारण आहे प्रकृती आणि प्रत्येकाचा स्वभाव. सत्व, रज, तम असे जे 3 गुण असतात, त्याच्यामुळे ज्या एका गुणाचं प्राबल्य असेल त्याप्रमाणे त्या माणसाचा स्वभाव बनतो आणि त्याची तशी जीवनाची दिशा पण ठरते. आणि हेच रहस्य आता भगवंत पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात की सगळेजण सत्व, रज, तमापासून कसे बनलेले आहेत आणि त्यामुळे ही सृष्टीची रचना 4 वर्णांमध्ये मी कशी केली आहे. 13वा श्लोक. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्य व्यवस्था अतिशय सुंदर सांगितलेली आहे भगवंतानी की माझ्याद्वारे गुणकर्माच्या विभागानुसार 4 वर्णांची रचना केली गेली आहे. 4 वर्ण आपल्याला माहिती आहेत, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे, असे 4 वर्णांची रचना केलेली आहे. आणि याचा मी करता नाही आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. मी कर्ता आहे याचा, अव्यय स्वरूप आहे, परंतु तू मला अकर्ता समज. कारण कर्मफलात माझी स्पृहा नसते, म्हणून मला कर्मलिप्त करीत नाही. पुढचा श्लोक 14वा पण त्यांनी घेतला या ठिकाणी. नमां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते.
की भगवंत एकीकडे म्हणतात की या चातुर्वर्ण्याची व्यवस्था मीच केलेली आहे, आणि एकीकडे म्हणतात की मी अव्यय आहे, मी ह्याच्यामध्ये अडकलेला नाही आहे, मी वेगळा आहे ह्याच्यापासून, मी अकर्ता आहे. असं भगवंतांनी का म्हटलंय? कारण पुढचा श्लोक येतो, नमां कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा, की मला कारण कर्मफळामध्ये माझी स्पृहा नसते. म्हणजे मी कर्म करून मोकळा होऊन जातो, मला त्या कर्माचं फळ मिळावं असं अजिबात वाटत नाही, आणि म्हणून मला कर्म लिप्त करीत नाही. आपण कर्मबंधनात का अडकतो? कारण आपल्याला प्रत्येक कर्माचं फळ हवं असतं. पण भगवंत काय करतात? कर्म करतात आणि निघून जातात, बाजूला होऊन जातात. त्यांना काही त्या कर्मफळाची अपेक्षा नसते. आणि मग ते म्हणतात की अशा प्रकारे जो मला तत्वाने जाणतो तो सुद्धा कर्माने बांधला जात नाही. म्हणजे आपण भगवंताचेच अंश आहोत. आपल्याला जर भगवंतासारखं व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? नमां कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा, की आपल्याला सुद्धा त्या कर्मामध्ये लिप्त व्हायचं नाही आहे, कर्मफळाची आशा करायची नाही आहे. म्हणजे मग आपण त्या कर्मफळामध्ये बांधले जाणार नाही, कर्मबंधामध्ये बांधले जाणार नाही, आणि आपोआपच आपली जन्म कमी होत जातील आणि हळूहळू आपण भगवंतापर्यंत पोहोचू. असा या 2 श्लोकांचा अर्थ 13 आणि 14. चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशः. आता ते म्हणतात की पूर्वजन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेलं असतं त्यानुसार आपल्याला सत्व, रज आणि तम या गुणांमध्ये न्यून्य किंवा अधिक असं असतं. म्हणजे मागच्या जन्मी जर मी सात्विक असेल तर मला पुढचा जन्मसुद्धा सात्विकच मिळेल. मागच्या जन्मी जर माझं रजोगुणाचं आधिक्य असेल तर मला रजोगुणी होईल मी. मागच्या जन्मी जर मी तमोगुणामध्ये असेल तर मला जन्मही पुढचा तसाच मिळेल. म्हणजे सृष्टी रचनेच्या वेळी त्या गुण आणि कर्मानुसार भगवान ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांची रचना करतात. आणि त्या त्या जन्माला ते आपल्या आपल्या वासनेनुसार, आपल्या आपल्या गुणानुसार आपल्याला तो जन्म मिळत असतो. मग याच्यामध्ये फक्त मनुष्यच नाही आहे, तर देव आहेत, पितर आहेत, तिर्यक योनी, दुसऱ्या योनीची रचना सुद्धा भगवान गुण आणि कर्मानुसारच करतात. आणि यामध्ये थोडी सुद्धा विषमता नाही आहे. त्यांनी सांगितलंय जे आपलं पूर्वीचा गुण असेल तोच आपला पुढे चालू राहतो. आणि म्हणून म्हणतात ना की तमोगुण हळूहळू कमी करावा, रजोगुण वाढवावा, मग रजोगुणही हळूहळू कमी करावा, सात्विकतेमध्ये जावं, आणि मग त्या सत्वगुणाची वृद्धी होत होत आपली जन्मामध्ये सुधारणा होते. मग आता यांनी सांगितलंय की फक्त मानवच नाही तर पशु सुद्धा म्हणे, पशु, वृक्ष, नंतर पक्षी यांच्यामध्ये सुद्धा यांनी सत्व, रज, तम असे गुण सांगितलेले आहेत. जसे म्हणे आता गंमत म्हणून बघू आपण, पक्ष्यामध्ये कबुतराला ब्राह्मण म्हटलेलं आहे, ब्राह्मण वर्णाचे असतात कबूतर. ससाणा आहे क्षत्रिय म्हटलंय त्याला, ससाणा शिकार करून घेऊन जातो ना तो ससाणा. घार इत्यादी वैश्य म्हटलेलं आहे, आणि कावळ्याला शूद्र पक्षी म्हटलेला आहे. त्याचप्रमाणे वृक्षांमध्ये पिंपळाला ब्राह्मण म्हटलेलं आहे, कडुलिंबाला क्षत्रिय म्हटलंय, चिंच वैश्य म्हटलंय, आणि बाभुळाला शूद्र वृक्ष आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे वृक्ष, पक्षी, नंतर प्राणी यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी गुणांचं कमी आधिक्य कसं असतं आणि त्याच्यामुळे कशी वर्ण निर्माण होतात ते सांगितलं आहे. तर अशी ही 4 वर्णांची रचना केलेली आहे भगवंतानी. आणि यावरूनच भगवंताचा हा भावसुद्धा आहे की एकतर हे माझेच अंश आहेत आणि दुसरे मी प्राणी मात्रांचा सुहृद आहे, आणि म्हणून मी त्यांच्या हिताकडेच लक्ष ठेवतो. या विपरीत हे देवतांचेही अंश नाहीत आणि देवता सर्वांचे सुहृदही नाहीत. म्हणून माणसांनी आपल्या वर्णानुसार संपूर्ण कर्तव्य कर्माने माझे पूजन करावे. म्हणजे जे मागच्या श्लोकात आपण बघितलं की ये यथा माम प्रपद्यन्ते, की तुम्ही जर शूद्र देवतांची पूजा कराल तर तुम्हाला तात्पुरतं फळ मिळून मोकळं होतो. तो काही तुमच्या पुढच्या कल्याणाची काळजी करत नाही. पण तुम्ही जर माझी भक्ती केली, तुम्ही जर माझं उपासना केली तर मी तुमचं पूर्णपणे कल्याण करतो आणि तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जातो. म्हणून शूद्र देवतांची पूजा करू नये, एकट्या परमेश्वराची. आणि जरी आपण केली ना समजा ह्या बाकी देवांची पूजा, तरी मनामध्ये तत्व जागृत असलं पाहिजे की तो एकला एक परमेश्वर आहे आणि त्याच्यापर्यंत हे पोचणार आहे.
मग एखादा गरीब आला, एखादा माणूस आला, तर त्याच्यामध्ये पण तेच तत्व आहे. भिकारी आहे एखादा, त्याच्यामध्ये पण तेच परमेश्वर तत्व आहे, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणजे मूर्तीपूजा करताना सुद्धा हे आपल्याला बघता आलं पाहिजे की परमेश्वर खरा कशात आहे, तत्व कुठे आहे. तत्वाची पूजा करायला पाहिजे. मूर्तीची पूजा हा वरवरचा भाग झाला. छान सांगितलं त्यांनी. म्हणजे या ठिकाणी अकर्तारम असं त्यांनी म्हटलं की कर्तृत्वाभिमानाचा अभावच नाहीये, भावच नाहीये भगवंताच्या मनामध्ये की मी हे केलंय, माझ्यामुळे हे झालंय, असं तो कुठेही म्हणत नाहीये. त्यामुळे कर्तृत्व त्यांनी टाकून दिलेलं आहे. सृष्टीची रचना, पालन, संहार इत्यादी संपूर्ण कर्मांना भगवंत स्वतः करतात, परंतु कर्मापासून संपूर्णपणे ते अतीत आहेत आणि निर्लिप्त आहेत. म्हणजे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की सृष्टी रचनेमध्ये भगवंतच उपादान कारण आहेत आणि तेच उत्पत्ती, निमित्त कारण पण तेच आहेत. हे उदाहरणही पाहिलं होतं. मातीपासून तयार झालेला घट, म्हणजे माती उपादान कारण आहे आणि कुंभार निमित्त कारण आहे. घट तयार होण्यासाठी माती खर्च होते आणि कुंभाराची शक्ती खर्च होते, परंतु सृष्टी रचना जेव्हा भगवंत करतो तेव्हा भगवंताचं काहीच खर्च होत नाही. तो आहे तसाच आहे, त्याच्या वैकुंठामध्ये किंवा कुठे तो तसाच आहे, त्याचं काहीही खर्च होत नाही. म्हणून त्याला अव्ययम म्हटलेलं आहे. इथे जे म्हटलंय ना, तस्य कर्तारम अपि माम विद्य कर्तारम अव्ययम, की मी अव्यय आहे, माझ्यापासूनच ही सृष्टी निर्माण झाली, पण मी त्याचा उपादान कारणही नाही आणि मी त्याचा निमित्त कारणही, दोन्हीही मीच आहे आणि दोन्ही मी नाही, असंही सांगितलंय त्यांनी. म्हणजे मग तो माझं त्याच्यामुळे काहीही कमी होत नाही. म्हणजे तो एक आपण नेहमी श्लोक म्हणतो बघा, ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् प्रमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा जो श्लोक आपण नेहमी म्हणतो की ओम पूर्णमिदं, तर ते पूर्णातूनच पूर्ण कसं निर्माण होतं, तर त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण मी एका ठिकाणी वाचलं होतं की आई असते, आई, आणि आई जेव्हा गरोदर असते, आईला जेव्हा बाळ होतं तेव्हा आईच्या शरीरातून ते बाळ कसं येतं, पूर्ण येतं ना, पूर्ण अवयवांसहित येतं. आईचं काही कमी होतं का त्याच्यातून? आई पण आहे तशीच राहते आणि ते बाळही पूर्ण, म्हणजे पूर्णातून पूर्ण येतं आणि वजाबाकी काहीच होत नाही, बरोबर पूर्णच राहतं. असा हा भगवंत आहे आणि असंच त्याचाच अंश आपण आहोत, त्यामुळे आपणही तसेच आहोत असं त्यांनी सांगितलंय. जीवसुद्धा भगवंताचाच अंश असल्यामुळे अव्ययच आहे. विचार करावा की शरीरादी सर्व वस्तू सर्व संसाराच्या आहेत, संसाराकडूनच आपल्याला मिळालेल्या आहेत, म्हणून त्यांना संसाराच्या सेवेमध्ये लावावे. म्हणजे आपले काय खर्च होते, आपले काहीच खर्च होत नाही, सगळं काही त्याच्याकडूनच मिळालेलं आहे आणि त्याच्याचसाठी ते आपल्याला लावायचं आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळा घ्यावे तुम्ही सुख माझ्या विठोबाचे मुख, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई माझ्या विठोबाचे पायी, तुका म्हणे या जीवा नको सोडू बा केशवा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की आपली सगळी इंद्रिय त्याच्यासाठी लावा. डोळ्यांनी मी त्याचंच रूप पाहीन, काना मी त्याचेच शब्द ऐकीन, गुणवर्णन ऐकील, मुखाने मी त्याचंच गुणवर्णन करीन आणि माझे पाय त्याच्याच मंदिरात चालत जातील, माझे हात त्याचीच पूजा करतील. असे आपले सगळे अवयव त्याच्या सेवेसाठी लावायचे आहेत, कारण त्याच्याकडूनच आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे, याची जाणीव आपण ठेवायची आहे. मग या ठिकाणी त्यांनी विद्धी पदाने भगवंताने आपल्या कर्माच्या दिव्यतेला समजून घेण्याची आज्ञा दिली आहे की तू समजून घे, हे सगळं ज्ञानाने समजून घे तू, की कर्म करीत असतानाही कर्मसामग्री आणि कर्मफलाशी आपला कोणताच संबंध न राहणे म्हणजे कर्माची दिव्यता आहे. जन्म कर्मचे मे दिव्यम. कर्म दिव्य केव्हा होतं की जेव्हा आपण एखादं कर्म करतो आणि त्या कर्माबद्दल आपल्या मनामध्ये थोडी सुद्धा आसक्ती राहत नाही की आता मला या कर्माचं फळ मिळायला पाहिजे किंवा इतकंच मिळालं तितकंच मिळालं, असं न करता फक्त कुशलतेने एखादं कर्म करणं म्हणजेच त्या कर्माची परिपूर्णता आहे. त्याच्यामध्ये फळ हे मिळतच असतं. हा सिद्धांत तर ठरलेलाच आहे की कुठलंही कर्म केलं की त्याचं फळ हे मिळतच असतं.
मस्त सांगितलंय. न मां कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. की सृष्टी रचनेचे संपूर्ण कर्म करीत असतानाही भगवंताचा त्या कर्माशी काहीही संबंध नाही. त्यांच्या कर्मात विषमता, पक्षपात आदी दोष लेश मात्रही नसतात. त्यांची कर्मफलात किंचित मात्रही आसक्ती नसते, ममता नसते, कामना नसते, काहीही नसतं. आणि म्हणून ते कर्म भगवंताला लिप्त करीत नाही. नमां कर्माणि लिंपंती. म्हणून भगवंताची कर्म दिव्य होतात. आपली कर्म दिव्य का होत नाहीत? कारण आपल्या कर्मामध्ये दोष असतो. आपल्या कर्मामध्ये इच्छा असते, आसक्ती असते कर्मफळाची, आणि त्यामुळे आपली कर्म दिव्य होत नाहीत. पण भगवंताची कर्म ही दिव्य का होतात? कारण की त्यांना कुठल्याही कर्माची आसक्ती नसते, कामना नसते, आणि उत्पत्ती विनाशशील सर्व वस्तू कर्मफल आहेत. म्हणजे भगवान म्हणतात की जशी मला कर्मफलाविषयी स्पृहा नाही, तशीच तूही कर्मफलाविषयी स्पृहा करू नको. कर्मफलामध्ये स्पृहा न राहिल्यास संपूर्ण कर्म करीत असताना सुद्धा तू कर्माने बांधला जाणार नाहीस. म्हणजे अर्जुनाला सतत भीती वाटत होती ना, की आता मी जर ह्यांना मारलं तर काय होईल, मला नरक यातना भोगाव्या लागतील, माझ्या हातून पाप घडेल, असं त्याला वाटत होतं. आणि भीती वाटत होती त्या सगळ्याची. म्हणजे त्याला त्या कर्मापासून मला असं फळ मिळेल असं त्याला वाटत होतं. म्हणून भगवंत त्याला सांगतात की अरे, तू त्या कर्माविषयी काही मनामध्ये इच्छा धरू नको. तू फक्त हे कर्म माझ्या वाटेला आलेला आहे, मी हे करणार आहे, एवढंच तुझा स्वधर्म आहे तो, हे लक्षात घे आणि हे कर्म तू कर. तू काय हो म्हणतात ते, निमित्त मात्रम भवसव्यसाचिन. की तू फक्त निमित्त हो या कर्माचा, आणि बाकी तू कशाचाही विचार करू नको. म्हणजे मग तुला ह्या कर्माची बाधा होणार नाही. आणि मागच्या 13व्या श्लोकात सुद्धा भगवंतांनी सांगितलं होतं की संपूर्ण सृष्टीची रचना कर्माचा करता मी आहे, परंतु तरी सुद्धा मी अकर्ता आहे. माझ्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान नाही आणि कुठल्याही कर्मफलामध्ये माझी स्पृहा नाही. असंच तुम्ही वागा, असं ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून हे न राहिल्यास मुक्ती स्वतः सिद्ध आहे. मग आपल्यापासून मुक्ती काही दूर नाही आहे. जर आपण कर्मफळाची आशा केली नाही, फलेच्छेचा त्याग केला, दुसऱ्यासाठी कर्म करण्याने कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्हीही राहत नाही. आपण आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा कर्म करतो तेव्हा मला हे मिळालं पाहिजे, मला लोकांनी छान म्हटलं पाहिजे, किंवा मला त्याच्यातून हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, असं मला वाटतं. पण मी जेव्हा दुसऱ्यासाठी कर्म करते, सेवा म्हणून करते, तेव्हा मला त्या कशाचीही अपेक्षा राहत नाही. आणि मग ते मुक्ती स्वतः सिद्धच आहे. मग तुम्ही आपोआपच मोक्षाला प्राप्त होता. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा कामना निर्माण होतात, त्याची दृष्टी उत्पत्ती विनाशशील अनित्य पदार्थांवर राहते, तेव्हा काय होतं की ते भगवंताच्या तत्वाला जाणू शकत नाही. आपण सांसारिक लोक, त्यामुळे आपण त्या भगवंताच्या तत्वाला जाणू शकत नाही. आपल्याला असं वाटतं की हेच खरं, जे दिसतंय ते खरं आहे. परंतु कामना नष्ट झाल्याने जेव्हा अंतःकरण शुद्ध होते, म्हणून त्यांनी ही सगळी आपल्याला लक्षणं सांगितलेली आहेत. स्थितप्रज्ञाची लक्षणं झाली, कर्मयोग्याची लक्षणं झाली, आणि आता ह्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं आपण या ठिकाणी बघतोय 4थ्या अध्यायामध्ये. की भगवंताकडे दृष्टी लागल्यामुळे मनुष्याला हे कळते की भगवान प्राणीमात्रांचे परम सुहृद आहेत, आणि म्हणून त्यांच्याकडून होणाऱ्या सर्व क्रिया प्राणीमात्रांच्या हितासाठी होतात. भगवंत तर जीवांना कर्मबंधनापासून रहित होण्यासाठीच त्यांना मनुष्य शरीर देतात. म्हणून आपल्याला त्यांनी मनुष्य जन्माला घातलंय ना, की हळूहळू तुम्ही या कर्मबंधनातून मोकळे व्हा. परंतु आपल्याला ही गोष्ट समजत नाही जीवाला, आणि जीव कर्माशी नवीन नवीन संबंध जोडून आणखी बंधन वाढवतो. आणि म्हणून कर्तेपणा आणि फलेच्छा नसतानाही ते केवळ कृपा करून जीवांना कर्मबंधनापासून रहित करून त्यांचा उद्धार करण्यासाठी सृष्टी रचनेचे कार्य करतात. म्हणजे भगवंताची आपल्यावर केवढी कृपा आहे की त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आणि आपल्याकडून कितीही चुका घडतात तरी सुद्धा भगवंत, म्हणजे आत्ता आपण विरोधी भक्तांचं पण पाहिलं ना, की एवढं ती विरोधी भक्ती आहे, सतत कृष्णाला मारायचंय 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 म्हणून ध्यास घेतलेला आहे. पण तरी सुद्धा मेल्यानंतर कृष्णामध्येच तो समाविष्ट झालेला आहे. म्हणजे अशी भगवंताची अहैतुक कृपा म्हणतात ह्याला,
की अशी कृपा प्राणीमात्रावर प्रत्येक जीवावर त्यांची असते. असे हे भगवंताचं कर्मही दिव्य आहे, भगवंताचं जन्मही दिव्य आहे. ते आपण आता मागच्या वेळेस पाहिलं. मग कर्म भिर्नस बध्यते, या श्लोकातलं शेवटचं जे आहे ते काय आहे? कर्म भिर्नस बध्यते, की भगवंताची कर्म तर दिव्य आहेतच, संत महात्म्यांची कर्म सुद्धा दिव्य होतात. वास्तविक संत महात्माच नाही तर प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांना दिव्य बनवू शकतो. केव्हा? तर कामना, ममता, आसक्ती हे सगळं जर आपण टाकून दिलं तर कर्मातली मलिनता नाहीशी होते आणि कर्म दिव्य बनतात आणि त्याला ती बंधनकारक होत नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला त्यांनी तेच सांगितलेलं आहे, कारण आपल्या बुद्धीवर ते ठसावं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की एवढेच नव्हे तर ती कर्म त्या कर्त्याला आणि दुसऱ्यांना सुद्धा मुक्त करणारी होतात. जे अशा प्रमाणे आचरण करतात. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. तिथपासून सुरू झालेला आहे हा विषय आणि इथपर्यंत आलाय. आणि मग त्यांनी पुढे तेच सांगितलंय की नमां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्नस बध्यते. म्हणजे विचार केला पाहिजे आपण की आपल्याजवळ जेवढ्या म्हणून बाह्य वस्तू आहेत त्या सर्वांना आपण बरोबर आणले नाही आणि आपण आपल्याबरोबर घेऊन पण जाऊ शकत नाही. ते याचं उदाहरण सांगतात ना, अलेक्झांडर का कोणाचं, सिकंदर की तो मुद्दाम म्हणे जाताना त्याचे हात असे उघडे ठेवले होते म्हणे, की बघा एवढा जगज्जेता आपण बरोबर काहीही घेऊन गेलेला नाही आहे, त्यामुळे त्याचे हात असे उघडे ठेवलेले होते. ते यांनी सांगितलं की आपण आपल्याबरोबर काहीही नेऊ शकत नाही आणि त्या असताना त्यांच्यात आपल्या इच्छेनुसार परिवर्तनही करू शकत नाही, इच्छेनुसार वाढवूही शकत नाही. मग आपण त्याचा गर्व कशाला करायचा, या सगळ्या वस्तूंची आपण आसक्ती कशाला ठेवायची आणि आणखी मिळावे या इच्छा पण आपण टाकून दिल्या पाहिजे. आणि त्या वस्तूंमध्ये आपलेपणा न ठेवता केवळ वास्तविक दृष्टीने त्यांच्याकडे बघायचं आणि लोकांच्या सेवेसाठी आपल्या सगळ्याचा वापर करायचा. सेवा करण्यासाठी तर सर्व आपले आहेत, पण घेण्यासाठी कोणी आपले नाही. संसाराची गोष्ट तर सोडा, भगवान सुद्धा घेण्यासाठी आपले नाहीत. अर्थात भगवंतापासून काही घ्यावयाचे नाही, तर स्वतः आपल्यालाच भगवंताला समर्पित व्हावयाचे आहे. आणि आपण उलट वागत असतो, भगवंताकडून सगळं मागत असतो. आणि यांनी आपल्याला सांगितलं आहे की भगवंताकडे मागू नका, तर भगवंताला तुमच्याकडे जे आहे ते त्यांनीच दिलेलं आहे, ते त्याला समर्पण करण्याची भावना ठेवा. कारण जी वस्तू आपल्याला हवी आहे आणि आपल्या हिताची आहे ती भगवंतानी पूर्वीच आपल्याला न सांगताच देऊन ठेवली आहे. सगळं काही त्यांनीच आपल्याला दिलं आहे आणि पुष्कळ दिलं आहे, कमी काहीच नाही आहे. आपली आवश्यकता जेवढी भगवंताला समजते तेवढी आपण समजूही शकत नाही, कारण भगवंताची उदारता अपार आहे. उदारतेचा राणा आहे हा, उदार आहे. त्यांच्या दृष्टीने आपली समज तर फारच अल्प आहे, म्हणून त्यांच्याकडून मागण्याची काय आवश्यकता आहे. जे काही आपल्याला मिळाले आहे त्याचाच आपल्याला सदुपयोग करायचा आहे. वस्तूंना आपली आणि आपल्यासाठी न समजता निष्काम भावनेने दुसऱ्याच्या हितासाठी लावणे हाच वस्तूंचा सदुपयोग आहे. यामुळे कर्म आणि पदार्थाशी संबंध विच्छेद होतो आणि महान आनंद स्वरूप परमात्म्याचा अनुभव येतो. मस्त सांगितलं, एकदम छान. म्हणजे पूर्व श्लोकामध्ये आपले उदाहरण, स्वतःचं उदाहरण दिलं भगवंतानी आणि आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान मुमुक्षु पुरुषांचे उदाहरण समोर ठेवतील आणि अर्जुनाला निष्काम भावनेने आपले कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देतील. म्हणजे पुढचा श्लोक आपण 15वा पुढच्या वेळेस बघू. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्. हा श्लोक आपण पुढच्या वेळेस बघू. अतिशय सुंदर अशी ही गीता आहे. झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करते. आपणा सर्वांना नमस्कार करते आणि मी या ठिकाणी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.